नवीन फलंदाज विश्वनाथ, पहिले चेंडूवर विकेट. बघूया नाना गोंडले आणि भगवान भोईर यांच्याकडून संपूर्ण सीझनसाठी विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी टी शर्ट आहेत. मात्र अजूनपर्यंत कासने संघाने चालू सीझनमध्ये बक्षीस मिळवलंय का? अजून संघातील सहकार्याने बक्षीस मिळवता आलं नाहीये. बघूया दमन चषकामध्ये ती कामगिरी कोणाकडून होईल का? आज नानू सुतार्याला आपण पाहतोय अगदी इनफिल्डच्या आतमध्ये मिड ऑफ वर. येथे पंच नितीन भजके सरांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं खाता अकाउंट झालं इनफिल्डच्या वरून. चांगला फटका, चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 5 धावा लागलेत. नंदोजी चौधरी सध्या आमच्या समालोचक कक्षामध्ये गुणलेखनाच्या भूमिकेत आहेत. यानंतर गोवे आणि सरवली. जय हनुमान गोवे आणि जय हनुमान जय भोलेनाथ. सरवली आणि गोवे असा सामना. इथे पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय फलंदाज बाद. जय हनुमान सरवले आणि जय हनुमान गोवे यानंतर तयार राहा. त्यानंतर केवणी मुरवाई केवणी दिवे आणि वरादेवी ताडाली. जय हनुमान गोवे आणि जय हनुमान सरवली दोन्ही एकाच पंचकृषीतील संघ आहेत. यानंतर आपण टॉस साठी यायचं आहे. बघूया या चेंडूवर गणेश यांनी एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 6. दोन चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. नाना गोंडली चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर. हा चेंडू आपण पाहिलाय. इथे हा चेंडू बघूया अगदी कव्हर रिझन मधून खेळाडूला बीट करून चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला. धावा मिळतील 2. 2 धावींनी संघाची टोटल 2 बाद 8. विश्वनाथ आणि सोमनाथ हे 2 बाद झालेत. आजच्या दिवसातून हा 4था सामना आहे. तानाजी दादा पाटील जय हनुमान गोवे संघाचे एक माजी संघनायक आणि यष्टीरक्षक फलंदाज पिंपलगडच्या स्पर्धेमध्ये दादा राजस्थान टूरवर होते आणि दमन दौऱ्यावर ते जॉईन झालेले आहेत. बघूया यानंतर सरवले आणि गोवे एकाच पंचकृषीतील
एकाच आजूबाजूतील गावातील दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघ चांगले ताकदवान आहेत. गोलंदाज गुरुनाथ गोलंदाज गुरुनाथ समोर फलंदाज गणेश आहेत. पहिला चेंडू इथे एस्टनच्या मागे आज शरद हलके चांगले इन्स्ट्रक्शन करतात. हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 9. वाईटनं सुरुवात केली आहे गुरुनाथनं. इथे अगदी चांगला चेंडू आपण पाहिला तितका चांगला चेंडूला अगदी टॅप केलाय. चेंडू कव्हर पॉइंट रिझन मधून उचललाय. मिलेल एक सिंगल. धावसंख्या 10. 7 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2-10 अशा धावा लागलेत. नक्कीच नानू सुतार अगदी पाहिलं तर लॉंग ऑफवर आहेत. नेहमी इस्टनच्या मागे आपण त्यांना पाहिलंय. मात्र शरद हलकेनं त्यांची जागा घेतलेली आहे. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर चांगला चेंडू आपण पाहिलाय. गुरुनाथ या संघातील एक चांगले गोलंदाज. त्यानंतर नानू सुतार असतील आणि मिलिंद भोईर साहेबांकडून कासने संघाला शुभेच्छा आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा इथे पाहावा लागेल. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1-1. नितीन बजाके आणि संतोष चौधरी यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. संघटनेच्या वतीनं आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. हा फटका फसलाय. अगदी सेफ लँड होईल चेंडू. पॉइंट रिझन मधून चेंडूला उचललाय. दुसरीसाठी डेंजर एंडला. फलंदाज धावचीत बाद. दुर्योधन बाद झालेत. चला जरा स्पीडअप करा. न्यू बॅटर निलेश. क्या बात आहे. गणेश आणि निलेश दोघांच्या नावामध्ये शेवटी श नाव आहे. यश. बघूया कासने संघ देखील एक लढवय्या संघ आहे. चला भगवानजी भोईर नाना गोंडली वेळेच्या बाबतीत सहकारी असू द्या. शरद हलके गुरु. चांगला अगदी डिफेन्सिव्ह फटका. चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. डीप एक्स्ट्रा कव्हरला रामदास शेलके तिथे उपस्थित आहेत. रामदास शेलके आहेत. नक्कीच भारतीय रेल्वेमध्ये मोटरमॅन म्हणून कार्यरत आहेत. 2 धावा आलेत. धावसंख्या 14. शेवटचा चेंडू इथे स्विच हिट. चांगला संपर्क झालाय. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला आणि इथे चौकार आलाय. वा. चेंडूची लाईनेत लेंथ लवकर मापली होती फलंदाजानं आणि गुरुच्या
या चेंडूवर चौकार वसूल केलाय. धावसंख्या 18 झालेली आहे. फास्ट बॉल बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 वाईट टाकलेत. गुरुनाथ 11 चेंडू टाकून झालेत आणि 3 बाद 18 वर गावदेवी स्पोर्ट नानकार पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह रित्या एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक स्वतःवर ठेवलेली आहे. धावसंख्या 19. ओव्हर नंबर 3. गोलंदाज बघूया राहुल की नानू सुतार. आणि राहुल आलाय. राहुल संघामध्ये जॉईन झालाय आणि या संघाची ताकद नक्कीच थोडीशी वाढलेली आहे. कारण की राहुलकडे गोलंदाजी आहे, फलंदाजी देखील चांगली करतोय. शरद हलकेचे बंधू राहुल हलके, त्यांच्या नावामध्ये हलके आहे, मात्र त्यांना हलकेमध्ये घेऊ नका. क्रिकेट खेळताना शरदला आपण पाहिलाय सध्या थोडासा थंडावलाय. मात्र याआधी आपण पाहिले की शरद हलकेच्या नावाची दहशत या कासने संघातून आपण पाहिलेली आहे. आज नानू सुतार खुश आहे, त्याच्याकडे चेंडू येत नाही आणि तो खुश आहे. नक्कीच नानू सुतार एक चांगला खेळाडू आहे, एक शांत स्वभावाचा खेळाडू. बघूया राहुल. ओव्हर नंबर 3. 2 ओव्हर 3 बाद 19. चला चला वेलेच्या बाबतीत सहकार्य असू द्या. इथे आधी चांगला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. नक्कीच आपण निलेश आणि गणेशचं कौतुक करूया. सिंगल डबल न देखील त्यांनी धावपळ घालता ठेवलेली आहे. चांगला क्रिकेट खेळतोय निलेश. आल्यापासून 4 चेंडू खेळलेत आणि 1 चौकार 2 डबल 1 सिंगल 9 या धावसंख्येवर. तर गणेश खेळतोय 2 वर. नक्कीच मित्रांनो क्रिकेटची लाईफ लाईन आहे. तुम्हाला जर मोठा फटका येत नसेल तर सिंगल डबलनी तुम्ही आपलं धावफलक पुढे घेऊन जाऊ शकता. एक चांगला क्रिकेट मैदानात आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट नानकर संघाकडून निलेश आणि गणेश. नानकर संघ एक चांगला संघ आहे. आपण पाहिलं तर लोणाड हुंडास गटामध्ये नानकर असेल, आता आमने पिसे भावाली हे सर्व संघ चांगली कामगिरी करतायत. देवरुंग संघ देखील जॉईन झालाय. सोनाले एक चांगला संघ आहे. इताडे आता बहुतेक गावं तिथं आपलं क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. आमने इथे चांगला फटका पुन्हा एकदा स्विचिटचा इथे प्रयोग केलाय निलेशनं. एका धावीने संघाची टोटल डबल 2. 14 चेंडूमध्ये 22. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया नानकर संघ किती धावांचं लक्ष उभं करतोय अमर स्पोर्ट कासने संघासमोर. इथे चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. चेंडूच्या समोर नारायण पाटील सर आणि इथे दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीवर दोन्ही चांगले सहकारी पलताना आपण पाहतोय. धावा बनले 24 धावा. गणेश आणि निलेशनं सातत्याने धावफलक घालता ठेवलाय. 24 धावा 15 चेंडूंचा खेळ संपलाय.
वेलकम राजेंद्र पाटील. जय हनुमान गोवे संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज. डॉट बॉल. चांगला फटका आपण पाहतोय इथे. नानू सुतार चेंडूच्या समोर दुसरीची कॉलिंग आणि इथून फलंदाज. धावची बात. नक्कीच नानू सुतारनं काय रॉकेट थ्रो केला होता. स्वतःवर खुश आहे. न्यू बॅटर तानाजी. इथे बघूया गणेशनं चेंडूला काऊ कॉर्नर रिझनला खेळलाय. नारायण पाटील सरांकडून चांगली फिल्डिंग. एसटी रक्षक शरद हालके चेंडूला अगदी व्यवस्थितरित्या गॅदर करतात. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय आणि धावा बनलेत 4 बाद 26. शेवटचा आणि अंतिम सुधीर आलेत. बघा नानू सुभाष. नानू सुतारला या सामन्यातून गोलंदाजीसाठी देखील थांबवून ठेवलाय. चांगला गेम प्लॅन आहे. अगदी आपण पाहिलं तर भगवान भोईर यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. बघूया चेंडूला टर्न केलाय. अगदी ऑन साइडला फटका आलाय. मिळेल फक्त एक सिंगल. तानाजी गणेशच्या बॅटमधून. तानाजी स्ट्राईक वर. धावा म्हणले 27. चेंडू टाकून झालेत 19. नक्कीच आमचे डीजे मॅन निकेश आपलं स्वागत आहे. पिंपलगडच्या स्पर्धेमध्ये डीजे सॅम निकेशचं चांगली म्युझिक सिस्टीम. शेवटचे 5 चेंडू. सरवले आणि गोवे आपण तयार आहात. हा चेंडू आलाय डॉट. ते अजून एक चांगला चेंडू. सलग 2 चेंडू सुभाषनं डॉट टाकलेत आणि भगवान भोईरेंचा योग्य निर्णय वाटतोय. शेवटची ओव्हर सुभाषची निवड आणि 3 चेंडू मध्ये 1 धावा थांबलेत. तानाजी स्ट्राईक वर. इथे हा चेंडू बघूया. पंच नितीन भजाके आमच्याकडे बोलतायत. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 28. 28 धावा.
इथे अजून एक डॉट. काय कमालीचा टप्पा आहे. डॉट बॉल. तानाजीने तब्बल 3 चेंडू सलग डॉट खेळलेत. हा चेंडू देखील एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि संतोष चौधरी सरांचा हात आकाशाकडे. फलंदाजाला त्यांनी बाद घोषित केलाय. कोण बाद असेल, तानाजी की गणेश? बघूया दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करते, कारण की एसटी रक्षकाने चेंडू डायरेक्ट कलेक्ट केलाय. कदाचित फलंदाज डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू. धावसंख्या 28 आणि हा चेंडू बघूया. इथे शरद हलके चुकलेत. एक धाव तर आलेली आहे आणि इथे वाईट +1 22 अशा 2 धावा येतील. धावसंख्या 30. इथे चेंडू हवेमध्ये आहे. बघूया चेंडू पॉइंट रिझनला सेफ लँड होतोय. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण. धावा म्हणलेत 32 आणि विजयाचं लक्ष आहे 33 धावांचं. आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करू. चला, सरवली आणि गोवे. नक्कीच वरालदेवी ताडाली 40+ संघाचे अध्यक्ष आणि माजी संघनायक. चला, दोन्ही संघनायक घ्या आपण. नितीनजी बजेके साहेब आणि संतोषजी चौधरी आपला देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला, गोवे संघ आणि सरवली टॉस साठी हा श्यामदादा सोमनाथजी चौधरी. यस, दोन्ही संघाने घ्यायचंय. चला या ना गोवे संघ. वेलकम संदीपजी. या संदीप भाऊ, या सोमनाथजी चौधरी, दोन्ही संघनायक. आणि आपण करूया या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी. प्रवीणजी पाटील वरालदेवी ताडली संघाचे माजी संघनायक आणि एक विद्यमान संघनायक प्रमोद चौधरी आणि प्रवीण पाटील. चला, टॉस साठी हा संदीप गोवे आणि सरवली.
चला टॉस करा. प्रमोद चौधरी आणि प्रवीण पाटील वरालदेवी ताडाली संघाचे दोन्ही आजी माजी संघनायक. बघूया टॉस केली जाते. गोवे आणि सरावली आणि नाणेफेकी कोणी जिंकली हात वर करा. गोवे संघ. निर्णय सांगा संदीप भाऊ. निर्णय कळवा. प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. यस. या मान्यवरांचे खूप खूप स्वागत आणि आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये या. सोमनाथजी चौधरी आपल्याला देखील शुभेच्छा आहेत. तेहतीस धावांचं लक्ष आहे आणि सलामीवीर नानू सुतार आणि भगवान भोईर. नक्कीच नानूवर खूप मोठे जबाबदारी आहेत. एष्टी रक्षक, गोलंदाज, फलंदाज. गोलंदाज झालेत दुर्योधन. पहिला चेंडू नानू सुतार यांच्यासाठी डॉट फेकलाय. गोलंदाज दुर्योधन. दुसरा चेंडू डॉट. नानू सुतारला अगदी ते थांबवलाय. इथे हा चेंडू अगदी कव्हर पॉइंट रिझन मधून चाललाय. डीप स्लीपर कव्हरच्या दिशेनं हा चांगला चौकार आलाय. नक्कीच विकास मुकादम स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे संघनायक सध्या प्रिन्स मुईच्या माध्यमातून आम्हाला जोडलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण दमन दबरा 20-25 साठी सर्व संघांना आणि स्पेशली अमर स्पोर्ट कासने या संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. भगवानजी भोईर, नाना गोंडली आणि नारायण पाटील सर यांच्यासाठी विकास मुकादमनं शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. इथे हा चेंडू शॉर्ट फाईन लेगला टर्न केला. एक सिंगल धाव. 4 चेंडूमध्ये आल्यात 5 बनवायचे 33 आणि आता स्ट्राईक वर
भगवान भोईर. सध्या भगवान भोईर यांच्या खांद्यावर संघनायकाची देखील जबाबदारी आहे. दुर्योधन शॉट रनअप न ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. धाव मिळेल फक्त एका धावीने संघाची टोटल 6 वर पोहोचलेली आहे. नक्की शरदजी भोईर साहेब भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष आणि उद्योजपती सरवलीपाडा आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचे करता धरता शरदजी भोईर साहेबांकडून संपूर्ण दमान दाबरा 20-25 साठी सर्व संघांना त्यांनी शुभेच्छा दिले. धन्यवाद शरदजी भोईर साहेब. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे दमान चषक 20-25 मध्ये. धावसंख्या 7. चला नानू च्या बॅट मधून एक सिंगल. धावसंख्या 8. भगवान भोईर चेंडूला अगदी ऑन साइडला खेळलेत. बघूया एक सिंगल धाव. इथे चांगला थ्रो आहे. धावसंख्या 9. पहिल्या ओव्हर मध्ये 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये 2. इथे चेंडू हवेमध्ये आहे. चांगला प्रयत्न नक्कीच. आपण इथे पाहिलं तर 2 आलेत. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 12. धावा 9 चेंडू मध्ये. इथे फटका उडवलाय. बघूया लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक. वा, वेल जज कॅच. मला वाटतं झेल निलेशनं टिपलाय. चांगला खेळाडू आहे. रनिंग झेल टिपलाय आणि पहिला गडी बाद अमर स्पोर्ट कासने संघाचे संघनायक भगवान भोईर. बॅक टू दी डगआउट.
नवीन बॅटर शरद हलके आणि नानू सुतार. बघूया पहिली विकेट 12 धावसंख्येवर. विश्वनाथनं दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हा विकेट घेतलाय. नारायण सर, सामना संपल्यानंतर जरा सहकार्य असू द्या समालोचक कक्षामध्ये. इथे चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय शरद हलकेनं. एक सिंगल धाव या चेंडूवर. धावसंख्या 13. 11 चेंडूमध्ये 13 आलेत, 33 बनवायचे आहेत. यानंतर गोवे विपक्ष सरवली. गोवे संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी गोवे संघाला आमंत्रित केलेले आहे. चेंडूला अगदी टॅप केलाय नानू सुतारनं. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. शरद हलकेनं इथे एकाच धावेवर समाधान मानलंय. 2 ओव्हर धावा बनले 14. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावा आले 7. मध्ये 19, पहिल्या 12 मध्ये बनले 14 आणि उर्वरित 12 मध्ये 19 गोलंदाज झालेत विनोद. नानू सुतार स्ट्राईकला आहेत. बघूया गावदेवी स्पोर्ट नानकर संघ इथे कमबॅक करेल का. 12 मध्ये 19 थांबवायचे आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव येईल. इष्टरक्षक चेंडूवर झेपावत आहेत. धावसंख्या 15. या चेंडूवर शरद हलकेनं षटकार ठोकले. एकवीस धावा झालेले. तिथे बघूया चेंडू चाललाय लॉंग ऑन ला. पुन्हा एकदा निलेशनं चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पूर्ण. चांगली रनिंग बिंदूवर विकेट. नानू सुतार खेळपट्टूवर अगदी वेगाने पळताना
2 धावींनी संघाचे टोटल 23 झाले. 33 बनवायचे म्हणजे 10 धावा. आता विजयापासून दूर 9 चेंडूमध्ये 10. अप्रतिम काय चेंडू फेकलाय. वा आपल्या कोट्यातील ब्रह्मास्त्र शरद हलकीवर सोडलाय आणि ते शरदला प्रतीचा प्रवास करायला भाग पडलाय. मोठी विकेट. ते चेंडूला इनसाइड आउट केले. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचलला इनफिल्डच्या आतमधून. नारायण पाटील सरांनी पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 24. 7 मध्ये 9. 7 चेंडू आणि 9 धावा. बघा मित्रांनो, या क्रीडानगरीमध्ये आपण कचरा टाकू नका. ज्या कचरा कुंड्या आहेत त्याच्याच कचरा टाका. आपण आपल्या भिवंडीची शान आणि ओळख ठेवायची आहे. कुठेही कचरा आपण मैदानामध्ये टाकू नका. एक सिंगल धाव. धावा बनलेत 25. 25 बनले. 6 मध्ये 8. 6 मध्ये 8. मॅच तो बनती है, लेकिन गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. चेसिंग इज कंपल्सरी. आपली संघटनेची नियमावली आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 8 धावा बनवाव्याच लागतील कासने संघाला आणि 8 धावा रोखाव्याच लागतील त्या गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाला. चला चर्चा मित्रांनो जरूर करा, मात्र वेळेचं देखील भान ठेवा. सहा मध्ये 8. स्ट्राईकला नानू सुतार, नॉन स्ट्राईकला नारायण पाटील सर. गोलंदाज झाले दिलीप. 7 चेंडू 8 धावा. पहिल्या चेंडूवर एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव इथे नारायण पाटील सरांनी कंप्लीट केलेली आहे. 2 धावींनी संघाची टोटल 27. 5 मध्ये 6. 5 चेंडू 6 धावा. नारायण पाटील सर आणि नानू सुतार चांगले फीड आहेत. खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे पलताना
अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय डीप स्लीपर कव्हरला, 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. आता 4 मध्ये 2, 6 मध्ये 8 होत्या, 2 मध्ये 6 आलेत. आता 4 चेंडू 2 धावा. नारायण पाटील सर खुश आहेत. नाना सुतारनं अगदी एन मुकेच्या क्षणी हा फटका सजवलाय. चला गोवे संघ आपण तयारीत राहा. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि सरवली संघ आपली देखील आपण सलामी जोडी लगेच तयार ठेवा. चला दोन्ही संघ या. 4 चेंडू 2 धाव आहेत. मित्रांनो चर्चा जरूर करा, मात्र वेळेचं देखील आपण भान ठेवा. आज देखील आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसातून आपण हा 4था सामना मैदानातून पाहतोय. इथून आपल्याला 6 सामने आहेत. 1:03 झालीत आणि 6 सामने, जवळजवळ 6 तास पकडा. 4 मध्ये 2, गोलंदाज दिलीप. डेड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज दिलीप यांना. आणि हा फटका उडवला आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक खूप दूर. विनिंग धाव नारायण पाटील सर आपल्या घरामध्ये सुखरूप. आणि हा सामना जिंकलाय अमर स्पोर्ट कासने संघानं. अभिनंदन अमर स्पोर्ट कासने आणि हडलाक टफलाक गावदेवी स्पोर्ट नानकार. नारायण सर आपल्याकडे वेळ असेल तर या प्लीज, जरा सहकार्य असू द्या. एक मॅच करा. यस स्कोरर. यस धन्यवाद.